नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी 40 शब्द प्रति मिनिट याच्यातील स्टेटमेंट म्हणजेच तक्ता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। याच्यासाठी परीक्षा परिषदेने 10 गुण दिलेले आहेत। 10 गुणांची जी विभागणी झालेली आहे ते जे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे ते हे स्टेटमेंट आहे असंच ज्या कॉलममध्ये, ज्या रोमध्ये, ज्या सेलमध्ये दिलेलं आहे त्याच सेलमध्ये, त्याच रोमध्ये, त्याच कॉलममध्ये आपल्याला टायपिंग करून घ्यायचं आहे। टायपिंग करून घेतल्यानंतर फॉर्मॅटिंग त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने सांगितलेले आहे त्या पद्धतीने आपल्याला फॉर्मॅटिंग करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये काही चुका झालेल्या असतील तर त्या आपण दुरुस्त करू शकतो, बॅकपेजचा वापर करू शकतो। तर हा व्हिडिओ आवडला तर व्यंकटेश कॉम्प्युटर टायपिंग कळम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओ असतील त्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण शिकू शकता। त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा। आपण आता हे स्टेटमेंट शिकायला सुरुवात करणार आहोत। याच्यामध्ये B3 मध्ये अनुक्रमांकचा कॉलम घेतलेला आहे आणि शेवटचा जो कॉलम आहे H मध्ये जून दिलेला आहे, त्याच्यातील आकडे दिलेले आहेत। ज्या कॉलम मध्ये दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण B3 पासून मिड हेडिंग घेतलेली आहे आणि H मध्ये जूनचा कॉलम घेतलेला आहे। सुरुवातीला या पद्धतीने ज्या पद्धतीने दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण टायपिंग करून घेतलेला आहे। टायपिंग करून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यासाठी टोटल 5 गुण आहेत आणि याची जी फॉर्मॅटिंग आहे त्या फॉर्मॅटिंगसाठी 5 गुण आहेत। 10 पैकी 10 गुण मिळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि 10 पैकी 10 गुण मिळवा। तर आपण स्टेटमेंट शिकायला सुरुवात करत आहोत। या स्टेटमेंटची मेन हेडिंग जी आहे त्याला सिलेक्ट करून होम टॅब मध्ये फॉन्ट साइज जे आहे ते 16 करून घ्यायचे आणि त्याच्यासाठी बोल्ड आणि अंडरलाइन करून घ्यायचे। हे केल्यानंतर आपल्याला जे कॉलमची जी रुंदी आहे त्याच्या बाहेर मेन हेडिंग जायला नको याच्यासाठी आपण सुरुवातीला फॉन्ट साइज 16 त्याला बोल्ड आणि अंडरलाइन करून घेतले। याच्यामुळे याची साइज आता कमी जास्त होणार नाही। त्याच्यानंतर हा 1 नंबरचा अनुक्रमांकचा जो कॉलम आहे ते माऊसच्या साहाय्याने आपल्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे जेवढं आवश्यक आहे तेवढा। त्याच्यानंतर जिल्हा म्हणजे सी चा कॉलम जे आहे तो पण ॲडजस्टमेंट नुसार करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये जे शब्द मोठे शब्द आहेत ते कॉलमला स्पर्श नाही झाले पाहिजेत या पद्धतीने आपल्याला कॉलम तयार करून घ्यायचे। त्याच्यानंतर 3 नंबरचा जो कॉलम आहे हे डॉट घेतलेला आहे ते डॉट आपल्याला त्याचा पण जास्त मोठा पण घ्यायचा नाही आणि जास्त छोटा पण कॉलम घ्यायचा नाही। आपण पहिले 3 कॉलम आहे बी चा कॉलम असेल, सी चा कॉलम असेल, डी चा कॉलम असेल ते आपण माऊसच्या साहाय्याने व्यवस्थित करून घेतलेले आहेत आणि शेवटचे जे 4 कॉलम आहेत 1 2 3 4 तुम्ही असे सिलेक्ट करून घेतले किंवा F E F G H
या पद्धतीने माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट केले तरी चालतील. आणि त्याच्यानंतर कॉलमची जी रुंदी आहे ती सगळ्याची आपल्याला समान घ्यायची. चारही कॉलम एक सोबत सिलेक्ट केलेत माऊसच्या साहाय्याने. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला कॉलमची जी रुंदी आहे, होम टॅब मध्ये या ठिकाणी छोटं बटन दिलेलं आहे, याच्यावर क्लिक करून फॉर्मॅट मध्ये कॉलम विड्थ म्हणजे कॉलमची रुंदी जी आहे इथं क्लिक करून घ्यायची. पहिले जे कॉलमचे सगळ्या चारही कॉलमची रुंदी जी आहे ती सेम होती 65. त्याच पद्धतीने आपल्याला आता सध्या कॉलमची रुंदी थोडी नॉर्मली जरी वाढवून घ्यायची म्हणलं तरी आपल्याला या ठिकाणी आपण 75 घेऊ, जेणेकरून हे जे शब्द दिलेले आहेत ते कॉलमला स्पर्श झाले नाही पाहिजेत आणि कॉलम अति मोठं पण झालं नाही पाहिजे. आपण पहिले कॉलम 3 कॉलम ऍडजस्टमेंट नुसार करून घेतले आणि शेवटचे 4 कॉलम आहेत ते एकसारखे करून घेतलेत. जर या पद्धतीने कॉलम घेतले तरच आपल्याला याचे गुण मिळणार आहेत. याच्यानंतर फॉर्मॅटिंगला सुरुवात करू. जर विद्यार्थ्याने मेन हेडिंग अगोदर मर्ज अँड सेंटर केली, त्याच्यानंतर हे मर्ज अक्रॉस केलं, तर आपल्याला याच्यामध्ये असे कॉलम सिलेक्ट करून कॉलमची रुंदी ऍडजस्टमेंट करता येणार नाही. त्यामुळे अगोदर कॉलमची रुंदी व्यवस्थित करून घ्या आणि नंतरच बाकी फॉर्मॅटिंग करून घ्या. आपण सिलेक्ट करत असताना B3 पासून H3 पर्यंत म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कॉलम सुरू झाले आणि ज्या ठिकाणी कॉलम संपलेला आहे तिथपर्यंत आपल्याला माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करून घ्यायचे आणि याच्यासाठी मर्ज अँड सेंटर करून घ्यायचे. या ठिकाणी होम टॅब मध्ये 1 नंबरला तर आपला मर्ज अँड सेंटर ऑप्शन आहे. त्यानंतर सरासरी मध्ये हा जो शब्द आहे B3 पासून B4 पासून H4 पर्यंत सिलेक्ट करून घ्यायचे. याच्यामध्ये ज्या ठिकाणी मर्ज अँड सेंटर आहे त्याच्याच खाली मर्ज अक्रॉस याच्यावर आपल्याला ही अलाइनमेंट द्यायची आणि मर्ज अक्रॉस दिल्यानंतर हा शब्द आहे तिथं दिसतोय याला राईट अलाइनमेंट करून घ्यायचे. हे झाले मेन हेडिंग. त्याच्यानंतरचा शब्द सरासरी मध्ये. आता आपल्याला या ठिकाणी आपण या कॉलमला रोला मर्ज अँड सेंटर केले, याच्यासाठी मर्ज अक्रॉस केले आणि राईट अलाइनमेंट दिलेली आहे. मेन हेडिंगला फॉन्ट साइज 16 बोल्ड आणि अंडरलाईन करून घेतलेले. याच्यानंतर अनुक्रमांक आणि त्याच्या जे खाली कॉलम दिलेला आहे ते दोन्ही माऊसच्या साहाय्याने आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर याला मर्ज अँड सेंटर करून घ्यायचे. जिल्हा त्याच्या खालला एक कॉलम आणि त्याच्या पुढं जे डी चे जे 2 रो दिलेले आहेत ते आपल्याला माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करून घ्यायचे. सी आणि डी याच्यातले हे जे 4 सेल आहेत ते आपण माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करून घेतलेत आणि याला आपल्याला मर्ज अँड सेंटर करून घ्यायचे. याच्यानंतर ई आणि एफ इथं परीक्षा परिषदेने जे दिलेलं आहे या ठिकाणी आपला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये आपल्याला 4 सेल एकत्र केले या पद्धतीने आपण घेतले. त्याच्यानंतर ई आणि एफ हे दोन्ही सेल आहेत ते एकत्र करून घ्यायचे. ई आणि एफ याच्यासाठी दोन्ही सोबत सिलेक्ट करून याला मर्ज अँड सेंटर करून घ्यायचे. ई एफ झाल्यानंतर जी आणि एच हे दोन्ही सोबत माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करून घ्यायचे आणि याला मर्ज अँड सेंटर करून घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला मर्ज अँड सेंटर जे करून घ्यायचं होतं ते आपण करून घेतलेलं आहे पूर्ण. आता याला बाकी फॉर्मॅटिंग करून घ्यायचे. याच्यामध्ये 1 ते 8 आकडेला आपल्याला कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपल्याला 1 टाईप करून घ्यायचे. एकला सिलेक्ट करा आणि आपल्याला जे परीक्षा परिषदेचा जे नेम दिलेला आहे त्यानुसार आपण हे स्टेटमेंट करत आहोत. 1 आकडा टाईप करून घेतला. त्याच्यानंतर या ठिकाणी फिल मध्ये सिरियल आपण सुरुवातीला
कॉलम मध्ये इथं सिलेक्ट ठेवायचे 1 आणि इथं 8 आकडे घ्यायचे आणि ओके बटनावर क्लिक करून घ्यायचे. या पद्धतीने आपण 1 ते 8 आकडे घेतलेले आहेत. याचे जे अलाइनमेंट द्यायचे आहे ते आपण अलाइनमेंट देऊन घेऊ. अलाइनमेंट देण्यापूर्वी इथं जे प्रश्न दिलेले आहेत, 1 नंबरचा जे प्रश्न दिलेला आहे इथं कॉलम ई एकूण रक्कम शोधा आणि सेल E15 मध्ये दाखवा. तर आता याच्यामध्ये हा ईचा कॉलम आहे आणि 15चा सेल रो आहे ते इथं आहे. तर आपल्याला एकूण रक्कम म्हणजे सम घ्यायचे. फॉर्म्युलावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. याच्यामध्ये फंक्शन आणि ऑटो सम याच्यामध्ये 1 नंबरला जे ऑप्शन दिलेला आहे ते सम आहे. आपल्या समवर क्लिक करून याच्यामध्ये इथं जे कंस दिलेला आहे त्या दोन्ही कंसाच्या मध्ये कर्सर माऊसच्या सहाय्याने किंवा ॲरो कीच्या सहाय्याने घ्यायचे आणि पूर्ण सिलेक्ट करून एंटर प्रेस करून घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला जो प्रश्न पहिला दिलेला आहे कॉलम ई मध्ये एकूण घ्या त्याचा आपण सम घेतलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न दिलेला आहे कॉलम एफ ची कमाल मूल्य शोधा आणि सेल F15 मध्ये दाखवा. तर F15 कॉलम इथं आहे आणि त्याच्यामध्ये कमाल म्हणजे मॅक्झिमम जे दिलेलं आहे ते फॉर्म्युला मध्ये यायचे फंक्शन ऑटो सम आणि मॅक्झिमम. याच्यामध्ये माऊसच्या सहाय्याने आपल्याला ह्या दोन्ही कंसाच्या मध्ये क्लिक करून घ्या, पूर्ण सिलेक्ट करा आणि एंटर प्रेस करा. याच्यामध्ये आपण F15 मध्ये मॅक्झिमम करून घेतलेले. 3 नंबरचा प्रश्न जे दिलेला आहे कॉलम जी किमान मूल्य शोधा. जीचा कॉलम जे दिलेला आहे ते इथे दिलेला आहे आणि किमान म्हणजे मिनिमम फॉर्म्युला मध्ये फंक्शन ऑटो सम आणि याच्यामध्ये मिनिमम याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आणि माऊसच्या सहाय्याने सिलेक्ट करून एंटर प्रेस करून घ्यायचं. या ठिकाणी मिनिमम झालेले आहे आणि त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न दिलेला आहे कॉलम एच ची सरासरी शोधा सेल H15 मध्ये. तर एचचा कॉलम इथं आहे आणि 15 सेल इथं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला मध्ये फंक्शन ऑटो सम याच्यामध्ये ॲव्हरेज आहे, ॲव्हरेजवर क्लिक करून आपल्याला सिलेक्ट करून एंटर प्रेस करायचं. जे 4 प्रश्न दिलेले आहेत सम, मिनिमम, मॅक्झिमम, ॲव्हरेज ते आपण फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण तयार करून घेतलेले आहेत. आता जी राहिली फॉर्मॅटिंग ह्याचा जो तक्ता आहे टेबल ते कसा घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला शॉर्टकटमध्ये कमी वेळामध्ये मी सांगतो. याच्यामध्ये मेन हेडिंग जे आहे अनुक्रमांक, जिल्हा, मे, जून माऊसच्या सहाय्याने एकदा सिलेक्ट करून घ्यायचे. होम टॅब मध्ये आपल्याला बोल्ड करून घ्यायचे आणि याच्यासाठी सेंटर अलाइनमेंट द्यायची. ज्या ठिकाणी आपण सेंटर अलाइनमेंट दिलेले त्यावेळेस आपल्याला हे हायलाइट दिसते तुमची सेंटर अलाइनमेंट बसली का नाही ते. जर सेंटर अलाइनमेंट बसलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला हायलाइट दिसेल, नसेल तर हायलाइट दिसणार नाही. त्याच्यानंतर 1 ते 8 आकडे आहेत माऊसच्या सहाय्याने सिलेक्ट करा, होम टॅब मध्ये जायचं आणि सेंटर अलाइनमेंट घ्यायची. याच्यानंतर जे डॉट डॉट दिलेले आहेत त्याच्यासाठी सेंटर अलाइनमेंट घ्यायची आणि हे जे आकडे दिलेले आहेत पूर्ण ते पूर्ण एकदा सिलेक्ट करायचे आणि ह्याच्यासाठी आपल्याला राईट अलाइनमेंट घ्यायचे. याच्यामध्ये आकडे टाईप करून झाले, सम, मिनिमम, मॅक्झिमम, ॲव्हरेज पूर्ण काढून घेतले. याच्या अलाइनमेंट पण आपण पूर्ण दिलेले आहेत. आता जे राहिलं ते तक्ता म्हणजे बॉर्डर कशा पद्धतीने. याच्यामध्ये बॉर्डर जे आहे ते 5 प्रकारचे आहेत. 1 नंबर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून
याच्यासाठी ऑल बॉर्डर घ्यायची. होम टॅबमध्ये या ठिकाणी बॉर्डर्स आहेत, तर याला आपल्याला 1 नंबरला ऑल बॉर्डर घ्यायची. त्याच्यानंतर 1 ते 8 आकडे आणि त्याच्या पुढे जे रो दिलेला आहे, कॉलम दिले आहेत, ते पूर्ण सिलेक्ट करायचं आहे. 2 नंबरला जे बॉर्डर आहे ते आपल्याला आउटसाइड बॉर्डर घ्यायची. म्हणजे फक्त चौकोन आहे ते चौकोन घ्यायचं आहे या पद्धतीनं. याच्यानंतर 2 आणि 3 नंबरचा जे कॉलम आहे याच्यासाठी पण आपल्याला आउटसाइड बॉर्डर घ्यायची. आतापर्यंत आपण या ठिकाणी ऑल बॉर्डर घेतलेली आहे, त्याच्यानंतर 2 नंबरला आउटसाइड बॉर्डर घेतलेली आहे आणि 3 नंबरला 2 आणि 3 नंबरच्या कॉलमला आउटसाइड बॉर्डर घेतलेली आहे. शेवटचे जे 4 कॉलम आहेत ते पूर्ण सिलेक्ट करून घ्या आणि याला मोर बॉर्डर करून घ्या. मोर बॉर्डर म्हणजे याच्यामध्ये फक्त जे उभ्या रेषा दिलेल्या आहेत तेवढंच घ्यायचे. या ठिकाणी इथं क्लिक करा आणि ओके म्हणा. 4 नंबरची जी बॉर्डर घेतलेली आहे आपण ते मोर बॉर्डर घेतलेली आहे आणि शेवटची जी बॉर्डर आहे ती ऑल बॉर्डर आहे. जे आपण सम मिनिमम काढलेला आहे त्याच्यासाठी ते सिलेक्ट करा. होम टॅबमध्ये बॉर्डरमध्ये ऑल बॉर्डर घ्यायचे. या पद्धतीने आपण 5 बॉर्डर घेतलेले आहेत. पूर्ण टायपिंग करून झाल्यानंतर मेन हेडिंग पासून सम मिनिमम मॅक्झिमम तिथपर्यंत सिलेक्ट करून घ्यायचे. याची जी रो हाईट आहे फॉर्मॅटमधून रो हाईट 25 करून घ्यायची. रो हाईट 25 केल्यानंतर होम टॅबमध्ये याला आपल्याला मिडल अलाइनमेंट द्यायचे. अलाइनमेंटमध्ये मिडल अलाइनमेंट आणि 2 नंबरचा जे कॉलम आहे जिल्हा त्याच्यासाठी आपल्याला परभणी, अहमदनगर, औरंगाबाद हे सगळे शब्द आपल्याला एक स्पेसनं पुढे घ्यायचे. त्याच्यासाठी आपण पूर्ण शब्द सिलेक्ट करून घेतले. होम टॅबमध्ये याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे इन्क्रीज इंडेंट म्हणजे एक स्पेसनं पुढे घ्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचे. पूर्ण स्टेटमेंट टाईप करून झालं, फॉर्मॅटिंग झाल्यानंतर आपल्याकडे वेळ शिल्लक असेल तर याच्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या असतील त्या आपण दुरुस्त करू शकतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या यूट्यूब चॅनलला व्यंकटेश कॉम्प्युटर टायपिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटन आहे, सबमिट करून घ्या.